Welcome, Success Academy 11 students, online physics lecture. Last lecture we have studied about the Newton's laws of motion. लक्षात घ्या, कुठला पॉइंट आपण कव्हर केला? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. देर आर 3 लॉज ऑफ मोशन्स. आता हे तुमच्या सिलेबसला इन्क्लूड करू देत अगर न करू देत, हा न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा पॉइंट, पण तो आपल्याला हा चॅप्टर डिस्क्राईब करायला मात्र सारखं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तिन्ही पण मी लॉज घेतलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित रेफर केला असेल, ऐकलं असेल तर आजचा तुम्हाला पॉइंट कळेल. तर आता फिजिक्स मधला एक पुढचा इंटरेस्टिंग पॉइंट आहे, त्याचं नाव आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. टोटली आपल्यासाठी नवीन शब्द आहे. व्हॉट इज दिस फ्रेम ऑफ रेफरन्स? तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे लक्षात येईल की फ्रेम ऑफ रेफरन्सचं उद्दिष्ट काय. व्हॉट इज दिस कन्सेप्ट ऑफ दिस रेफरन्स किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स? तर समजा एखादा व्यक्ती रेल्वेमध्ये बसलाय आणि तो त्याच्या जागेवरती सीटवर बसलाय, ती रेल्वे चाललेली आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर, रेल्वेच्या आतमध्येच त्या व्यक्तीच्या समोर आणखीन एक व्यक्ती बसलाय. हे दोन्ही व्यक्ती जर एकमेकांकडे बघत असतील तर त्या दोघांना काय वाटणार, आपण थांबलेलो आहोत. जरी रेल्वे चाललेली असली पण आतमधले जे दोघं जण एकमेकांकडे बघायला आहेत तर त्यांना काय वाटणार, आपण कसं आहे, स्टेशनरी आहोत, रेस्ट पोझिशनला आहोत. पण जो व्यक्ती रेल्वेच्या बाहेर उभारलाय, प्लॅटफॉर्मवरती उभारलाय आणि तो त्या रेल्वेकडे बघतोय, त्याला मात्र ते दोघं जण कशी दिसणार आहेत, मुव्हिंग मध्ये दिसणार आहेत. त्याला मात्र ती दोघं दिसणार आहेत, मुव्हिंग मध्ये दिसणार आहेत. मी तुम्हाला फरक कळला का, की जे लोक आतमध्ये बसलेत ते एकमेकांकडे बघायला त्यांना असं वाटतं की आपण थांबलेलो आहोत, ऍक्च्युअली रेल्वे चालू आहे. पण जो रेल्वेचा बाहेरचा माणूस रेल्वेला बघायला लागलाय त्याच्या दृष्टीने मात्र हे पीपल्स, हे लोक कसे आहेत, मुव्हिंग मध्ये आहेत, हे कशामध्ये आहेत, मोशन मध्ये आहेत. म्हणजेच थोडक्यात एखादं बॉडी स्टेट ऑफ रेस्टला आहे का मोशन मध्ये आहे, हे तुम्ही कुठल्या रेफरन्सनं बघताय ह्याच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे. लक्षात आलं? आणि ती जी गोष्ट ज्या आपण कोऑर्डिनेट सिस्टीम त्याकडे बघतो त्याची नेमकी पोझिशन काय, ज्या त्याच्या संदर्भ घेऊन आपण त्याच्याकडे बघतो त्यालाच काय म्हणायचं, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं. इट इज कॉल्ड एज फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात आलं? आणखीन एक सांगतो बघा, सध्या आपण पृथ्वीवरती आहोत सगळेजण, वी आर ऑन द अर्थ सरफेस, बरोबर आहे. मग आपण एकमेकांकडे जर बघितलं, समोर समोर थांबलो आणि एकमेकांकडे जर बघितलं तर आपल्याला काय वाटणार, आपण 1 तास जरी आपण एकमेकांच्या समोर जरी तसं थांबलो तरी काय वाटणार की अरे आपण रेस्ट पोझिशनलाच आहे, थांबलेलो आहे, समोरचा व्यक्ती थांबला, आपण पण थांबलेलो आहे, बरोबर आहे. पण हे जर तुम्ही पृथ्वीच्या बाहेरून जर पृथ्वीकडे मोशन बघितले तर पृथ्वी काय असते, फिरत असते. पृथ्वी काय असणार आहे, फिरत असणार आहे. वेस्ट टू ईस्ट पृथ्वी फिरत असते, पश्चिमेकडे पूर्वेकडे. म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठल्या रेफरन्सनं त्या गोष्टीकडे बघताय त्याच्यावर स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ मोशन ठरू शकते. दॅट कोऑर्डिनेट सिस्टीम की ज्यानं तुम्ही त्याची पोझिशन ठरवणार आहे, नेमकं त्याचं पोझिशन ठरवणार आहे, त्यालाच काय म्हणायचं, फ्रेम ऑफ रेफरन्स. व्हॉट इज रेफरन्स? संदर्भ. ज्या फ्रेम म्हणून तुम्ही बघताय त्याला म्हणून नाव दिलं फ्रेम ऑफ रेफरन्स. देर आर 2 टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. देर आर 2 टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सेकंड इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर आहे. ज्या तुम्ही रेफरन्सनं, ज्या संदर्भानं त्या बॉडीकडे बघालाय त्याची पोझिशन तुम्ही ठरवणार आहे त्याला काय म्हणायचं, फ्रेम ऑफ रेफरन्स. कन्सेप्ट लक्षाला, इट हॅज 2 टाइप्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षाला, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग आता आपण 1 बाय 1 बघत जाऊया. ठीक आहे. आता आपण सगळ्यांना पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन कशावरती करूया, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स वरती जरा कॉन्सन्ट्रेशन करूया. तर बघा, इनर्शियल फ्रेम रेफरन्स जो आहे ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही त्या बॉडीकडे बघत असताय, म्हणजे विच फ्रेम इज कॉल्ड एज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, की लक्षात ठेवा त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बॉडीमध्ये जी बॉडी मोशन मध्ये करत असते तर इथं न्यूटन्स जो फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, आपण म्हणून म्हणलं तुम्हाला मी 3 लॉ शिकवलेत. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आठवतो तुम्हाला, अनटिल अँड अनलेस जोपर्यंत तुम्ही बाहेरनं अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी काय करत नाही, बॉडी ती स्टेट कंटिन्यूस करते, चेंज करत नाही. बरोबर. सो इट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे तो ह्या ठिकाणी काय असतो, ऍप्लिकेबल असतो. त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, सॅटिस्फाय झाला पाहिजे किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, ऍप्लिकेबल असू शकतो. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही त्या बॉडीचा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, ऍप्लिकेबल असला पाहिजे, लागू असला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत एखादं फोर्स त्या ठिकाणी काय करू शकत नाही, एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती बॉडी अवस्था चेंज करत नाही. म्हणजे ती बॉडी आहे ते कंटिन्यू करते.
हा न्यूटनचा फर्स्ट लॉ होता. तो जिथं ऍप्लिकेबल आहे ते कशामध्ये असतं, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्ष आलं. म्हणजे विच फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर काय सांगणार की ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऍप्लिकेबल, ज्याच्यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऍप्लिकेबल आहे त्यालाच काय म्हणतात, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा जे फोर्सेस आहेत ते कुठले आहेत, रिअल फोर्सेस असणार आहेत. कुठले फोर्सेस असणार आहेत, रिअल फोर्सेस. त्याला आता फोर्सेसही पुन्हा दोन प्रकार येणार आहेत ते आपण बघणार आहे. एक रिअल आणि सुडो. व्हॉट इज सुडो, आभासी, खोटारडा असं म्हणू शकतो. म्हणजे खरे आहेत तर काय म्हणतात, रिअल फोर्सेस. त्याच्यामुळे इथं कुठले असणार आहेत, रिअल फोर्सेस आर अप्लाइड. या ठिकाणी जे फोर्सेस आहेत ते कसे असणार आहेत, रिअल फोर्सेस अप्लाइड असणार आहेत. लक्षात आलं. हे सगळं कशाच्या बाबतीमध्ये बोलायला लागलो मी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तिसरा जर पॉईंट जर बोलायचा झाला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये जी बॉडी मुव्हिंग मध्ये आहे त्याची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते. जी बॉडी मुव्हिंग मध्ये आहे त्याची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते. तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशन काय असतो, 0 असतं. कारण ऍक्सलरेशनची बेसिक डेफिनेशन काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. लक्ष येते. ऍक्सलरेशनची आपली बेसिक डेफिनेशन काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर चेंज 0 असणार, म्हणजेच ऍक्सलरेशन 0. कायम हे माझा पॉईंट लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर दिस पॉईंट. इफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट ऍक्सलरेशन इज 0, आणि ऍक्सलरेशन 0 असेल त्याला काय म्हणणार आपण, नॉन ऍक्सलरेटेड मोशन म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण, नॉन ऍक्सलरेटेड मोशन. त्यामुळे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ह्याच्यामधली जी मोशन आहे ती कुठली असते, नॉन ऍक्सलरेटेड मोशन असते. ही कुठली असते, नॉन ऍक्सलरेटेड मोशन. मग आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुठे येणार बघा. तर समजा अर्थ आहे आणि अर्थवरून तुम्ही एक रॉकेट लॉन्च केलं म्हणजे वर पाठवलं. आता रॉकेट वर गेलं आणि ग्रॅव्हिटी फील्डच्या पण बाहेर गेलं. बरं, समजा हे अर्थ आहे, ह्याच्यावर आपण काय केलं, रॉकेट काय केलं, लॉन्च केलं आणि ग्रॅव्हिटी फील्डच्या पण काय केलं, बाहेर गेलं. की जिथं ग्रॅव्हिटीचा पण संबंध नाही त्या ठिकाणी ते जर फिरत असेल तर लक्षात ठेवा त्याचं मोशन मध्ये त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे त्याचं ऍक्सलेशन 0. म्हणजे ते मोशन मध्ये जर असणार आहे पण व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे तो गॅलेक्सीच्या अशा पॉईंटमध्ये गेला की ज्या ठिकाणी ऍक्सलेशन नाही. इट इज कॉल्ड इंटर गॅलेक्टिक स्पेस म्हणतात. बरोबर आहे. आपलं जे अंतरिक्ष आहे तिथं जिथं ग्रॅव्हिटीचा इफेक्ट चालत नाही, जिथं ग्रॅव्हिटी इफेक्ट संपतो त्याला काय म्हणतात, इंटर गॅलेक्टिक. म्हणजे जर आपण रॉकेटला जर लॉन्च केलं म्हणजे पाठवलं कुठं इंटर गॅलेक्टिक याच्यामध्ये, तर त्याची जी मोशन आहे ती कशी असते, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. त्याच्यावरती ऍक्सलेशन नसतंय. म्हणजेच ते कसं असणार आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असणार आहे. कशामध्ये असणार आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. थोडा कन्सेप्ट लक्षात येतोय. एकदम पटकन काही गोष्टी लक्षात येणार नाहीत काही, म्हणून तुम्हाला म्हणले की हे नवीन आहे. सो तुम्ही बॉडीची पोझिशन किंवा स्टेट ठरवण्यासाठी जी फ्रेम वापरताय त्यालाच, जो रेफरन्स वापरताय त्यालाच काय म्हणायचं, फ्रेम ऑफ रेफरन्स. इट हॅज 2 टाइप्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फर्स्ट वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर विच फ्रेम इज कॉल्ड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, अ फ्रेम ऑफ रेफरन्स, a frame of reference in which Newton's first law of motion is applicable. ज्या फ्रेम मध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा सॅटिस्फाय केला जातो, पाळला जातो, अप्लाय करू शकतो आपण, त्यालाच काय म्हणायचं आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यामधले फोर्सेस जे आपण अप्लाय करणार ते कसे असतात, रिअल फोर्सेस असतात, खरे फोर्सेस असतात. त्यानंतर याचे मुव्हिंग ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट. म्हणजेच ऍक्सलेशन काय असणार आहे, 0. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन ऍक्सलेटेड मोशन. रिमेंबर, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन ऍक्सलेटेड मोशन. याचे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर रॉकेट जर तुम्ही इंटर गॅलेक्टिक मध्ये लॉन्च केलं, म्हणजे गॅलेक्सीच्या अशा भागात की त्या ऍक्सलेशन नाही आहे, ग्रॅव्हिटी नाही आहे, त्या ठिकाणी जर अप्लाय केलं तर त्या ठिकाणी काय असतं, फ्रेम ऑफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असतं. लक्षात, हे सगळे पॉइंट्स कशामध्ये येणार आहेत, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कुठल्या रेफरन्सनं तुम्ही त्या मुव्हिंग बॉडीकडे बघायला लागलाय ह्याच्यावरती ते ठरत असतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही न्यूटनचं लॉ इथं जर लागू होत असेल, अप्लाय होत असेल, तर ते काय असणार आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात येतं. आता आपण डिटेल्सकडे येऊया. कशामध्ये, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कडे येऊया. ठीक आहे. आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कडे आल्यावर आता एक पॉईंट बघा. ह्याच्यामध्ये न्यूटनचे, लक्षात घ्या, न्यूटनचे जे लॉज आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी काय होतंय, अप्लाय होत नाहीत. न्यूटनचे मोशनचे कुठलेच लॉज अप्लाय होत नाहीत. बरोबर आहे. नो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आपण न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन बोलले,
आर ऍप्लिकेबल. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी न्यूटनचे मोशनचे कुठलेच लॉज ऍप्लिकेबल होत नाहीत, लक्षात घ्या. आणि ह्याच्यात आपण जे फोर्स अप्लाय करणार आहे, मग न्यूटनचे लॉज अप्लाय होत नाही तर फोर्स कसे असणार आहेत मग? तर ते फोर्स खरे नसतात, बरोबर. इट इज द ओनली एक्सपिरियन्स्ड. आपल्याला असल्यासारखे वाटतात पण ते ऍक्च्युली नसतात, म्हणजे ते आभासी असतात, म्हणजेच खोटारडे. सो त्यालाच आपण काय म्हणतो? सुडो म्हणतो. लक्षात घ्या, स्पेलिंग लक्षात घ्या. सुडो, पीचा उच्चार करायचा नाही, पी सायलेंट. सुडो फोर्सेस आर अप्लाइड, म्हणजे याच्यामध्ये फोर्सेस असून, बरोबर, आपल्याला असल्यासारखं वाटतात पण ऍक्च्युअली ते नसतात, त्यामुळे ते खरे नाही आहेत, नॉट रिअल. त्यालाच काय म्हणतो आपण? सुडो फोर्सेस. त्यामुळे याच्यामध्ये फोर्सेस कसे आहेत? रिअल आहेत, नॉट रिअल आहेत, म्हणजेच काय? सुडो आहेत. तिसरा पॉईंट, याच्यामध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. या फ्रेम मध्ये जी बॉडी मोशन मध्ये असणार आहे, या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जी बॉडी मोशन मध्ये असणार, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. आणि व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट नसेल तर चेंज इन व्हेलॉसिटी असणार, आणि चेंज इन व्हेलॉसिटी असेल तर ऍक्सलरेशन असणार आहे. सो दिस मोशन इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेटेड मोशन. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये हा फरक आहे. दिस मोशन इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेटेड मोशन. चल, म्हणजे एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बेसिक एक्झाम्पल सोपं आहे बघा. समजा तुम्ही एका गाडीमध्ये बसला, कारमध्ये बसला, समजा यू आर सिटिंग इन अ कार. सुरुवातीला कार कशी असणार आहे? रेस्टला असणार आहे. आणि एकदम आपण गाडी चावी लावून जर गाडी चालू केली तर मला सांगा ती गाडी कशामध्ये येणार आहे? मोशन मध्ये येणार आहे. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती होती? 0. नंतर काहीतरी व्हेलॉसिटी आली म्हणजे काय झालं? चेंज इन व्हेलॉसिटी. मग आपल्याला बघा, एकदम जर गाडी चालू झाली तर असं ढकलल्यासारखं वाटते, माहितीये बघा. तुम्ही गाडीत बसला असेल आणि एकदम जर गाडी पटकन रेस्ट पोझिशन पटकन स्टार्ट झाली, म्हणजे त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आली, तर आपल्याला असं आतमधले जे पॅसेंजर्स आहेत त्यांना ढकलल्यासारखं वाटतंय. पण लक्षात ठेवा, तिथे ऍक्च्युअल कोण येऊन आपल्याला ढकलते का ड्रायव्हर ढकलतोय? नाही. म्हणजे तो फोर्स असल्यासारखा वाटतो पण तिथे ऍक्च्युअल फोर्स नाही आहे. म्हणूनच त्याला काय म्हणलं? इट इज कॉल्ड ॲज सुडो फोर्सेस. ते आभासी फोर्सेस असू शकतात. हे कारचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. व्हेन कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट पोझिशन, बरोबर, देन द अप्लाइड फोर्सेस सुडो फोर्स. त्यावेळेला ह्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे? चेंज इन व्हेलॉसिटी मिळाली बघ. काहीतरी स्पीड असणार आहे, 0 पासून 5 असेल किंवा 10 असेल. चेंज इन व्हेलॉसिटी असेल तर इथे काय असणार आहे? ऍक्सलरेशन असणार. आणि ऍक्सलरेशन मोशन मध्ये असेल तर ती फ्रेम ऑफ रेफरन्स कुठली असते? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असणार आहे. कशामध्ये असणार आहे? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही काय सांगू शकताय? समजा तुम्हाला म्हणलं डिफाईन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, असा जर क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन काय सांगणार? तुम्हाला असं विचारलं, डिफाईन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, हा जर पॉईंट विचारला तर त्याचं उत्तर कसं येणार सांगा बघू. तर सगळ्यात पहिला म्हणजे अ फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच, बरं, अ फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच काय सांगू शकताय? त्या ठिकाणी ऍक्सलरेशन काय असतं? त्या ठिकाणी ऍक्सलरेशन असणार आहे. इट हॅज अ ऍक्सलरेशन आणि इट डज नॉट ओबेज Newton's laws of motion. A frame of reference which has acceleration and which does not, in which the body does not obeys न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, किंवा तिथं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ऍप्लिकेबल नाही आहेत. त्यामुळे इथं काय म्हणलं बघा? नो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तिन्हीपैकी कुठलाच लॉ इथं अप्लाय होत नाही. त्या ठिकाणी ऍक्सलेशन असणार आहे. अशा फ्रेम ऑफ रेफरन्सला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात आलं? मग याच्यामधले जे फोर्स आहेत ते कसे असणार आहेत? नॉट रिअल, आभासी असणार आहेत. तर आपण ऍक्च्युअली डिक्शनरी वर्ड घेतला तर खोटारडा, असून नसल्यासारखा, दॅट इज कॉल्ड सुडो फोर्स. पी सायलेंट ठेवायचं, स्पेलिंग लक्षात घ्या. मग याच्यामध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते, म्हणजे ते ऍक्सलेशन असणार. सो दिस मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. दिस मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. मी कोणाबद्दल बोलायला लागलो लक्षात आले? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर व्हेन कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट पोझिशन, रेस्ट पोझिशन मधून कार स्टार्ट झाली तर त्यावेळेला आपल्याला असं एक प्रकारे फोर्स किंवा असं ढकलल्यासारखं वाटतं बघा. लक्षात आलं? एक असं आपल्याला क्लिक बसल्यासारखं वाटतं. तर लक्षात ठेवा, ते फोर्स असून नसल्यासारखं आहे. तिथे ऍक्च्युअली रिअल मध्ये फोर्स नसतो पण आपल्याला ते जाणवतं, बरोबर. सो दिस इज सुडो फोर्स. आणि याच्यामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी आलं, सो इट इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेटेड मोशन. त्यालाच म्हणायचं ऍक्सलरेटेड मोशन. ते कन्सेप्ट. सो फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. Newton's law, first law is obeyed, किंवा Newton's law obeys, Newton's law not obeyed. Real forces, pseudo forces, velocity constant, velocity not constant. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे इथं नॉन ऍक्सलेटेड, इथं ऍक्सलेटेड. याच्यात रॉकेटचं एक्झाम्पल, इथं कारचं एक्झाम्पल. म्हणजे मी इथं आता आणखीन एक इनडायरेक्टली तिसरा क्वेश्चन कुठला कव्हर केला. म्हणजे मी इंडिव्हिज्युअली तुम्हाला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स सांगितलं, इंडिव्हिज्युअली तुम्हाला मी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स सांगितलं. पण हे करत असताना समोर समोर पॉईंट मांडल्यामुळं कुठला पॉईंट त्याला डिस्टिंग्विश बिटवीनचा पॉईंट त्या झाला. लक्षात आलं? आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात डिस्टिंग्विश बिटवीन. व्हॉट इज डिस्टिंग्विश?
फरक स्पष्ट करा. तर हेच जे पॉईंट आपण इंडिव्हिज्युअल शिकले हे जर समोर समोर लिहिले लक्षात ठेवा काय तयार होईल, डिस्टिंग्विश पॉईंट तयार होईल. काय तयार होईल, डिस्टिंग्विश. मग आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली हा प्रश्न विचारायची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी तो आपण पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करूया. जे आता आपण शिकलोय तेच या ठिकाणी आता आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. बघा जर परीक्षेत आपल्याला असा क्वेश्चन पडला, काय क्वेश्चन पडला की डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा. बघा डिस्टिंग्विश बिटवीन इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स याच्यामधला काय फरक करा, फरक स्पष्ट करा. म्हणजे इट इज कॉल्ड डिस्टिंग्विश बिटवीन. मग अशा वेळेला आपण काय करतो, बऱ्यापैकी आपला 8 to 10 मध्ये माहिती आहे 2 कॉलम करणार. लेफ्ट साईडला लिहिलं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, राईट साईडला लिहिलं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नेहमी लक्षात ठेवा पहिला डिस्टिंग्विशचा मुद्दा हा स्ट्रॉंगली असला पाहिजे, बाकीचे नंतर लिहायचे. तर पहिला याच्यामध्ये काय आहे बघा, इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. याच्यात कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते. तसं बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे ते रेस्ट पोझिशन पण असू शकतं, पण याच्यामध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. म्हणून नॉन इनर्शियल मध्ये याच्या समोर काय लिहिणार, द बॉडी मूव्ज विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. लक्षात घ्या ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ज्या बॉडीकडे तुम्ही बघायला लागलाय त्याची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असू शकते. याची व्हेलॉसिटी मात्र कशी असते, व्हेरिएबल म्हणजे चेंज असू शकते. त्यानंतर इथं न्यूटनचे लॉ काय होतात, ओबे होतात. इथं न्यूटनचे लॉ ओबे होत नाही. न्यूटन्स लॉज आर ओबेड. न्यूटनचे जे आपण 3 लॉ शिकवले ते इथं ओबे होतात, इथं ओबे होत नाहीत. त्यानंतर या ठिकाणी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे ऍक्सलेशन कसं असणार आहे, 0. सो द बॉडी डज नॉट ऍक्सलेट. यात ऍक्सलेशन नसणार, इथं नॉट शब्द आलाय बघा. द बॉडी डज नॉट ऍक्सलेट. ह्या ठिकाणी मात्र बॉडीचं काय असतंय, ऍक्सलेशन. त्यामुळे आपण नॉन इनर्शियल मध्ये काय लिहिले बघा, द बॉडी अंडरगोज ऍक्सलेशन. त्यानंतर ह्या ठिकाणी इनर्शियल फ्रेम मध्ये जे फोर्सेस असणार आहेत ते कुठल्या प्रकारचे असणार आहेत बघा, रिअल फोर्सेस असणार आहेत. जे फोर्सेस असणार आहेत ते कुठल्या प्रकारचे असणार आहेत, रिअल फोर्सेस. आणि नॉन इनर्शियल मध्ये जे असणार आहेत ते कसे असणार आहेत, नॉट रिअल म्हणजेच कुठले असणार आहेत, सुडो फोर्सेस. आता खरं म्हणजे आणखीन एकदा सांगतो, डिस्टिंग्विश मध्ये कधी एक्झाम्पल लिहायचं नाही, तो तुमचा पॉईंट पकडला जात नाही. पण तुम्हाला एक्स्ट्रा तुमचं इम्प्रेशन करायचं असेल तर तुम्ही रॉकेटचं एक्झाम्पल लिहू शकताय बघा. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये रॉकेट जर तुम्ही इंटर गॅलेक्टिकला सोडलं म्हणजे स्पेस मधला असा भाग की जिथं ग्रॅव्हिटी नाहीये, तर त्यामध्ये व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट. पण इंजिन बंद पाहिजेत, ऑल इंजिन शट. इंजिन चालू असेल तर ऍक्सलेशन होणार. हे एक्झाम्पल कशामध्ये लिहू शकताय तुम्ही, इनर्शियल मध्ये. नॉन इनर्शियल मध्ये कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट. अचानक तुम्ही कार रेस्ट मधून स्टार्ट केली तर त्या ठिकाणी जो फोर्स आहे तो सुडो फोर्स आहे, म्हणजे इट इज ऍक्सलेशन आहे. सो इट इज कॉल्ड एज द नॉन इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात आलं. तर आपण जे पॉईंट शिकलोय ते समोर समोर लिहायचे. याच्यात लक्षात ठेवण्यासारखी जर पॉईंट म्हणले, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी नॉट कॉन्स्टंट, न्यूटन लॉज ओबेज, न्यूटन लॉ डज नॉट ओबे, नॉट ऍक्सलेशन, ऍक्सलेशन, रिअल फोर्स, सुडो फोर्स. एवढे जरी मुद्दे समोर समोर लक्षात ठेवले तरी पण तुम्ही ह्याचं डिस्टिंग्विश तर लिहू शकताय, शिवाय यांचं इंडिव्हिज्युअल पण तुम्हाला ह्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायचे असेल तर लिहू शकतो आपण. लक्षात आलं. तर हे थोडेसे पॉईंट महत्वाचे आहेत. सांगत असताना जर तुम्हाला फर्स्ट टाइम काय डिफिकल्टी वाटली तर आपले जे व्हिडिओज आहेत पुन्हा रिपीटली तुम्ही ते बघत चला, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधलं डिटेल्स कळू शकेल. हाच आपल्या युट्यूब व्हिडिओ लेक्चरचा फायदा आहे याच्यामध्ये. लक्षात आलं काय सांगतोय ते. तर आपापले स्वतःचे काही रफ नोट्स आहेत ते तयार करा. मी कायम तुम्हाला 11च्या बॅचला सांगत असतोय, त्यासाठी स्वतःचे काही नोट्स घाला. आणि जे जे आम्ही होमवर्क देत असतोय बघा आमच्या लक्षात येते, मॅथ्स असू दे, मॅथ्स तर दररोज चालू आहे, मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे. आता केमिस्ट्रीचे पण मॅडम जे आहेत ते काही तुम्हाला आता देणार आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन देणार, प्रॅक्टिस क्वेश्चन घ्या. ते क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत, कारण आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवत असतोय. त्याच्यावरनं तो मुलगा किंवा ती मुलगीचं नेमकं नेचर कसं आहे, त्याला अभ्यासाबद्दल आवड आहे की ही तुमची ही इमेज आमच्या समोर तयार होत असते. त्यामुळे ते लिहिलं पाहिजे आणि विथ पॅरेंट्स सिग्नेचर लक्षात घ्या ते पाठवायचं. पॅरेंट्सना पण कळू दे. लक्षात घ्या, पॅरेंटचं सिग्नेचरचा उद्देश काय आहे, पॅरेंट्सला पण कळू दे. ऑनलाईन लेक्चर चालू असले तरी आमचा मुलगा किंवा मुलगी ही चांगल्या प्रकारे स्टडी करतात आणि क्लासचे टीचर पण त्यांची अकॅडमिक काय असेल ते काळजी करतात. लक्षात आलं.